राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून सर्वत्रच पावसाने हाहाकार माजवला. त्याचप्रमाणे पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील कोडण या गावचे एक शेतकरी जे फळबागाचे त्यांची शेती आहे, केळीची आणि इतर फळांची शेती आहे, मात्र पावसाने इतका कहर केला आणि त्यांचं उभं पीक हाती आलेले केळीचं जे पीक होतं ते खाली पूर्ण पाण्यामध्ये नुकसान झालेलं आहे. आपण त्यांच्यासोबत आहोत, अनिल म्हात्रे आहेत. आपण समजू शकतो की आपण सांगा की काय प्रकार झाला, किती तारखेला पाऊस आला आणि कसं झालं आणि किती एकरचं केळी होती. सोमवारी 7 जुलैला सुमारे सकाळी 7 ते 6 सुमारे पाऊस अतिवृष्टी तर चालूच होती, पण अचानक एकदम सोसायटीचा वारा आला चक्रीवादळ सारखा आणि ते 5-10 मिनिटाच्या वाऱ्यामध्ये अचानक सगळी केळीची झाड बाग उद्ध्वस्त झाली आणि त्याच्यानंतर सतत 3 दिवस मुसळधार पाऊसच चालू होता आणि त्याच्यामुळे त्या 3 दिवसामध्ये ना कोणाचे फोन कॉन्टॅक्ट होऊ शकत होते ना मी कोणाला फोन करू शकत होता. पण त्यानंतर मध्ये कृषी अधिकारीला मी माझा कॉन्टॅक्ट झाला. कृषी अधिकारी स्वतः आले, त्यांना फोटो वगैरे पाठवले. ग्रामपंचायत सदस्य राहुल ठाकूर आले आणि त्याच्यानंतर मग आता ग्रामपंचायत सदस्य सर्व, सरपंच, उपसरपंच, तलाठी मॅडम, पोलीस पाटील सर्व येऊन गेले आणि आता आजच्या वेळेला आमदार साहेब आणि संबंधित काही अधिकारी येऊन पाहणी करून गेले. आमदारांनी काय आश्वासन दिलं? आमदारांनी सांगितलं की आम्ही जे नियमात बसते तर जरी कमी जर असेल तरी आम्ही जास्तीत जास्त तुम्हाला अर्थसहाय्य करण्याचा जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा आम्ही करण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. तुमच्या अंदाजे किती नुकसान झालं? माझं अंदाजे आता जर 2.5-3 लाखाचं तरी सध्याच्या परिस्थितीमध्ये नुकसान झालं. आता पुढचं हे पीक कसं होईल त्याच्यावर ते पुढचं अवलंबून आहे, पण सध्याच्या परिस्थितीमध्ये 2.5-3 लाखाचं नुकसान झालेलं आहे. केळी पिकाच्या व्यतिरिक्त आणि इतर कोणतं? केळी पीक माझं मुख्यतः केळी पिकच आहे, मुख्य केळी पीक, आणि केळी पिकावरतीच माझा उदरनिर्वाह चालतो. बाकी कुठल्याही बाकी कुठल्याही माझ्याकडे व्यवसाय किंवा नोकरी कामधंदा नाहीये, फक्त शेतीवरती मी अवलंबून आहे आणि तो मुख्य माझं उत्पादन केळी आहे. पण त्याच्यासोबत आंबा, नारळ लागवड आहे, तर त्याचंही आंबा नारळाचं पण नुकसान, शेगवाची झाडं आहेत त्याचं पण नुकसान. किती झाडं पडले साधारणतः? साधारणतः 2000 झाडं होती, त्याच्यातली 80% पडली नसतानाच झालेले आहेत. म्हणजे जर ते 1500 झाडं 1600 झाडाच्या आसपास ती संख्या असू शकते आणि जी राहिलेली झाडं आहेत 20% ती पण म्हणजे त्याचा पण काय फायदा होण्यासारखा नाहीये, कारण ती आता इतकी कमकुवत आहेत की ते हवेने हळूहळू ते सुद्धा पडण्याची शक्यता 100% आहे. साधारणतः हे जे झाडं आहेत त्याच्यामध्ये 100% मध्ये 80% झाडांचं नुकसान झालंय. हाती आलेले केळीचे पीक हे पाण्यामध्ये गेल्यात जमा आहे. तर यांना जास्तीत जास्त मदत कशी मिळेल हे अनिल म्हात्रे यांनी अपेक्षा ठेवली आहे. तो 1 आठवडा झाला मुसळधार पावसामुळे या कोडण गावातील जे अनिल म्हात्रे शेतकरी आहेत त्यांच्या बागेचं आणि फळबागेचं आणि केळी बागेचं नुकसान झालंय आणि आपण आता आलात, त्यांना थोडासा दिलासा वाटत आहे. काय म्हणायचं आपल्याला याबद्दल? खरं म्हणजे कधी कधी निसर्ग हा एक चांगल्या माणसांना सुद्धा संकटात टाकतो, तसला तो प्रकार झालेला आहे या पालघर जिल्ह्यामध्ये आणि म्हणजे पालघर तालुक्यामध्ये केळीच्या लागवडीचे प्रमाण हे 1-2% सुद्धा नाही असं. आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी निर्मल म्हात्रे आणि अन्य अशा त्यांच्या 1-2 शेतकऱ्यांचं या ठिकाणी केळीच्या बाबतीत मोठं नुकसान झालेलं आहे. आणि आजचा हा आणि पावसाने सुद्धा या ठिकाणी जे एका म्हणजे 3 ते 4 दिवसामध्ये जो जुलैच्या पावसाचा म्हणजे पावसाचे जे पर्जन्यमान जे होतं ते फक्त 3 दिवसामध्ये 1 महिन्याच्या त्या ठिकाणी 3 दिवसांमध्ये पूर्ण महिन्याचा पाऊस पडला अशी परिस्थिती आहे. म्हणजे सरासरी पाऊस पडला असो. या ठिकाणी निर्मल म्हात्रेंनी पारंपरिकरित्या वर्षानुवर्ष या ठिकाणी केळीची शेती करतायत. दुर्दैवाने या ठिकाणी ज्या पद्धतीने जो वारा आला सोसायटीच्या, ज्याला आपण चक्रीवादळासारखा झाला आणि या ठिकाणी बघितलं तर आपण झाडाच्या झाडं म्हणजे पूर्ण पिळून टाकलेली आहेत. आंब्याची झाड असेल, वडाचं झाड असेल, आपलं काजूचे झाड असतील आणि अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. आणि केळी ज्या घडी लागले म्हणजे आपल्या केळी ज्या घड होत्या तीच झाडं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पडलेली आहे. प्रचंड या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. परंतु मी एक या भागाचा आमदार म्हणून इथल्या कृषी अधिकाऱ्यांना किंवा वरच्या लेवलला निश्चितच या ठिकाणी त्यांना जास्तीच्या कशा पद्धतीने नुकसान भरपाई देता येईल यासाठी मी निश्चित प्रयत्न करेन. परंतु या ठिकाणी कृषी विभागाचा
जो नुकसान भरपाई जो मोबदला मिळतो हा अत्यंत अल्प आहे म्हणजे असं. आणि त्या संदर्भामध्ये केळींवरती या ठिकाणी एक इन्शुरन्स म्हणजे इन्शुरन्स आपला म्हणजे मी मंत्री असताना केळी आणि आंबा याच्यावरती त्या ठिकाणी इन्शुरन्स काढण्यासाठी मी प्रयत्न केला होता. पण आता मी जे मंत्री झाल्यानंतर मंत्रिपद गेल्यानंतर त्यानंतर काय परिस्थिती झाली ती मलाही फारशी माहिती नाही. पण निश्चितच या ठिकाणी निर्मल म्हात्रेंना जी अधिकची कशा पद्धतीने मदत करता येईल त्यासाठी मी प्रयत्न करेन अजून. कारण नुकसान खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि शासकीय मदत त्या प्रमाणात कदाचित नाही मिळू शकणार. तर त्यांना जास्तीत जास्त मदत कशी मिळेल ती आपण इन्शुरन्सच्या माध्यमातून बोललात ते बरोबर आहे, पण इतर काय मार्ग किंवा त्यांचं नुकसान भरपाई? बघा शेवटी शासनाचे जे काही नाम्स आहे बरं का, त्या नामच्या पुढे ते काय जाता येत नाही. पण NDRFचे जे काही नाम्स आहेत त्या ठिकाणी ते बाजूला सारून यांना कशा पद्धतीने मदत करता येईल मी संबंधित आपले कृषी मंत्री आहे दत्तात्रय भरणे साहेब त्यांना सुद्धा मी त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटून यांना कशा पद्धतीने मदत करता येईल तुम्ही करा. काय म्हणायचं आपल्याला ह्या नुकसानीवर? हा, या नुकसानामुळे बरेच मोठं चक्रीवादळ आलं होतं एक 2-3 मिनिटांमध्ये आणि त्याच्यामध्ये बरीच केळीची नासधूस झालेली आहे. आंब्याचं झाड पण पडलेलं आहे, शेगवाची 4-5 झाडं पडलेली आणि काजूचं झाड सुद्धा पडलेलं आहे. तर अशा प्रमाणे बऱ्याच प्रमाणात नुकसान झालेलं आहे. काय अपेक्षा म्हणजे असं शासनाकडून? आता शासनाकडून अपेक्षा म्हणजे आता स्वतः आमदार साहेब आले होते इकडे गावी साहेबकडे आणि त्यांनी ते आश्वासन दिलेलं आहे की ती हेक्टरी प्रमाणे काहीतरी ते पैसे मिळतील, परंतु ते मदत फार कमी असेल तर ते जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर त्याच्याकडनं जास्तीत जास्त मोबदला मिळावा, नुकसान भरपाई मिळावी ही आमची अपेक्षा आहे. मी जितेंद्र म्हात्रे, हा माझा मोठा भाऊ अनिल म्हात्रे, याचं वाढीवरतीच उत्पन्न आहे, त्याशिवाय दुसरं काही उत्पन्न नाही. आणि या चक्रीवादळामध्ये जवळजवळ 3 ते 4 लाखापर्यंत नुकसान झालेलं आहे आणि शासनाने योग्य प्रकारे मदत करावी यासाठी आज आमदार साहेब तसेच आमच्या ग्रामपंचायतीचे सर्व कमिटी सदस्य, पोलीस पाटील आणि तलाठी आणि ग्रामसेवक हे सर्व आले आणि आमची कमिटी पूर्ण ग्रामपंचायत पूर्ण कमिटी सर्पंच उपसरपंच सदस्य सर्व येऊन गेले आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. परंतु गव्हर्नमेंटला माझं सांगायचं हेच मत आहे का हेक्टरी 18,000 रुपये जे नुकसान भरपाई देणारी ही फार कमी नुकसान भरपाई. आज इकडे 3 ते 4 लाख रुपये नुकसान झालंय, फक्त ही वाडी साफ करताना 10 ते 15,000 रुपये जाणार आहेत. ही नुकसान भरपाई फार कमी आहे. तसेच आमदार साहेबांनी सांगितलं इन्शुरन्स बद्दल सांगितलेलं आहे, तर खरोखर सरकारने या केळीसाठी पण इन्शुरन्स करावा, जेणेकरून जेव्हा अशी आपत्कालीन परिस्थिती आल्यावरती त्या शेतकऱ्याला त्याचा पूर्ण मोबदला मिळावा. त्याप्रमाणे मी सरकारला विनंती करतोय, शासनाला विनंती करतोय का त्यांनी केळीची पण इन्शुरन्स करावा, जेणेकरून शेतकऱ्याला त्याचा मोठा आधार मिळेल. हा, या भागामध्ये नाही पालघर तालुक्यातील कुडण तारापूर परिसरामध्ये केळीचा सहसा कोण शेतकरी उत्पन्न घेत नव्हते. शक्यतो सगळे शेतकरी भाजीपाला करत होते आणि मी प्रथम असा शेतकरी इथे आहे की ज्याने केळीची सुरुवात केली लागवड करायला आणि ती बऱ्यापैकी त्याच्यात यशस्वी झालो होतो. आणि माझं बघून आता काही शेतकरी या केळी बागेमध्ये लागवडीसाठी उतरत आहेत. तर इथे या केळीला लागवडीला सरकारने प्राधान्य दिलं पाहिजे आणि त्याला तितकंच विम्याचं संरक्षण असायला पाहिजे. करू आपण पाहूया आता की नक्की पुढे अनिल म्हात्रे यांना ज्यांचं जे नुकसान भरपाई झालेलं आहे ती भरपाई कितपत मिळते हे आपल्याला पाहावे लागेल. नागनाथ बाबर, निर्भीड समाचार, कुडण.